कोणीतरी बॉम्ब प्लांट केलं होतं. मरणारे जे लोक होते ते काय एका जातीचे होते का? आज सगळ्यात जास्त आनंदी कोणी असेल तर जे टेररिस्ट आहे, या देशाला फोडण्याचा तोडण्याचं जे काम करणारे लोक आहे, त्यांना आज आता वाटत असेल की बाबा या देशामध्ये आपण काही जाऊन करू शकतो. चार लोक येतात देशामध्ये, निर्दोष लोकांना मारतात आणि परत घरी जाऊन बसतात. मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाचा निर्णय आला. त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी खासदार आणि MIMचे नेते इम्तियाज जलील साहेब आहेत. साहेब, काय सांगाल? अनपेक्षित होता हा निकाल? नाही, काय आहे की मला माहित नाही आहे की कोर्टाने कोणत्या आधारावर, स्वाभाविक आहे इतकं वर्ष केस चाललेला आहे, इतके सारे विटनेसेस एक्झामिन करण्यात आले, हजारो पानाची चार्जशीट तयार करण्यात आली होती, त्याच्यानंतर सप्लिमेंटरी चार्जशीट, मग इतके सारे पुरावे सादर केल्यानंतर आपल्याला 17 वर्षानंतर जेव्हा 5 जजेस जे आहे त्यांचा काळ संपतो, ते चेंज होतात, त्याच्यानंतर आपल्याला कळतं की बाबा हे सगळं निर्दोष आहे. मग प्रश्न हे उपस्थित होतो की मग दोषी कोण आहे? या अशाच प्रकारचा निकाल आपल्याला बघायचं असेल तर जे ट्रेन ब्लास्टचा निकाल काही दिवसापूर्वी आला होता, 187 लोकांचा जीव गेलं होतं. कोणीतरी बॉम्ब प्लांट केलं होतं. मरणारे जे लोक होते ते काय एका जातीचे होते का? मग त्याच्या बाबतीत ही निर्णय काय आला की नाही, हे सगळं निर्दोष आहे. 19 वर्ष ते लोक जेलमध्ये होते. कोण त्यांचा हे 19 वर्षाचा जे काळ परत करणार आहे? कोणी नाही करू शकत. मालेगावच्या बाबतीतही असंच आहे. मग कोणीतरी कोण आहे? आज सगळ्यात जास्त आनंदी कोणी असेल तर जे टेररिस्ट आहे, या देशाला फोडण्याचा तोडण्याचं जे काम करणारे लोक आहे, त्यांना आज आता वाटत असेल की बाबा या देशामध्ये आपण काही जाऊन करू शकतो. इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी रस्त्यावर चालणारा माणसाला धरून आणेल, जेलमध्ये टाकेल आणि त्याला सांगेल की बाबा आता तू तुझ्या निर्दोष साबित करण्यासाठी तू स्वतः लढ, 15-20 वर्षाच्या नंतर आपण बघू करके. खास सत्तेत असलेल्या भाजपकडून आता सांगण्यात येते की तत्कालीन काँग्रेस सरकार जे होतं त्या काँग्रेस सरकारने यांना अडकवण्यासाठी ते सगळं केलं होतं. काय आहे की मला याच्यामध्ये राजनीतीमध्ये जायचं नाही आहे, मला काही बोलायचं नाही आहे. ये ज्युडिशियरीवर एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे. माझी अपेक्षा आहे अशा प्रकारचे जे निर्णय येतात तर ते कमीत कमी 2 दिवस आपण गांभीर्याने सगळं राजनैतिक मतभेद, जात, धर्म सगळं विसरून याच्या बाबतीत चर्चा करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर करणारे कोण आणि मारणारे कोण हे काही सिद्ध होणार नाही. तर अशा प्रकारची घटना तर होतच राहणार आहे. 2006चा एक केस, 2008चा आतंकी हुंडा, ते संपलेलं आहे का देशामध्ये? आता आपण पहलगाम बघितलेले आहे, ते काय आहे? 4 लोक येतात देशामध्ये, निर्दोष लोकांना मारतात आणि परत घरी जाऊन बसतात. दिल्लीचं राजकारण तुम्ही जवळून पाहता किंवा न्यायालयाचा निर्णय देखील तुम्ही बघितला, तुम्हाला काय वाटतं यामध्ये कोणी हस्तक्षेप आता करणं अपेक्षित आहे? सुमोटो जे तुम्ही वेळोवेळी सांगतायत, मला काय आहे की ज्या प्रकारे ट्रेन ब्लास्टच्या संदर्भात सर्व राजनैतिक पक्ष, काँग्रेसचे नेत्यांनी, उद्धव ठाकरेच्या पक्षांनी, अजितदादाच्या पक्षांनी आणि भारतीय जनता सगळ्यांनी म्हटलं नाही हे निर्णय आम्हाला मान्य नाही आहे. जे 12 लोक निर्दोष सुटलेले आहेत त्याला सुप्रीम कोर्टमध्ये पाठवा. महाराष्ट्र सरकारने तसंच केलं. आता याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार आहे याची वाट आम्ही पण बघणार आहे. आणि समजा महाराष्ट्र सरकार काही करत नसेल तर सुप्रीम कोर्टाने मोठं महाराष्ट्र सरकारला आदेशित करावे की ज्या प्रकारे तुम्ही हे ट्रेन ब्लास्टच्या संदर्भात आमच्याकडे रिव्ह्यूसाठी पाठवलेलं आहे, या केसचाही निर्णय जे आहे आमच्याकडे पाठवा. साध्वी प्रज्ञा सिंह जे आहेत त्यांना देखील ह्या निर्णयानंतर रडू कोसळलंय. म्हणजे ते इमोशनल, त्याच्या बाबतीत मला काही नाही आहे. कोण रडणार, कोण हसणार, मी याच्या बाबतीत काय बोलणार असं मी त्यांना सांगू का की रडू नका बाबा? पण हा निर्णय जो आहे किंवा तो बऱ्याच जणांना पटला नाही, जसं तुम्ही म्हणतायत की या सगळ्या गोष्टी जो आहे, निर्णय जो आला तो अनपेक्षित आहे. पटला नाही आहे. मी हे शब्द वापरणार नाही की मला पटला नाही आहे. मला फक्त या ज्युडिशियरीला, या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजला एक प्रश्न आहे, हे नाही तर मग कोण? तो महाराष्ट्रालाच प्रश्न पडलाय खरं तर. जर हे आरोपी निर्दोष आहेत तर मग आरोपी नक्की कोण आणि कुठे? आणि आपण किती वर्षानंतर हे प्रश्न विचारणार आहे? 2008ला जेव्हा हे घडलं होतं किंवा 2006ला एक दुसरी आतंकी घटना घडली होती, त्यावेळी हे प्रश्न आम्ही उपस्थित केलं होतं, तुम्ही पण उपस्थित केलं होतं की हे करणारे लोक कोण आहे करके. आपण 18 वर्ष, 19 वर्ष, 20 वर्ष नंतर त्याच क्वेश्चनवर आहे
हे नाही तर मग कोण? नक्कीच तर माजी खासदार इम्तियाज जलील आपल्यासोबत होते. त्यांनी त्यांचं म्हणणं हेच आहे की 18-19 वर्षाच्या नंतर तो प्रश्न कायम आहे. जर हे आरोपी नाहीये तर मग दुसरे आरोपी कोण? अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.